जय गुरु. जय गुरु. जय गुरु. हम्म. तेच आज जरा मला गडबड होती रात्री, तर म्हटलं मग लवकर घेऊया, कारण आता जास्त दिवस नाही राहिले परीक्षेला म्हणून. आणि दुसरं, तुम्हाला 2-3 प्रश्नपत्रिका पाठवल्या आहेत. आता अभ्यास करायला तुम्हाला जरा अजून चांगलं संदर्भ मिळेल, नाही का, परीक्षेच्या तयारीला. हां. आपण 16वा घेतलेला होता. 17वाही तसाच आहे. बरोबर. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःख हा. दुःख हा म्हणजे दुःख हरण, ज्याचं दुःख हरण झालेलं आहे असा. हा. असं. अं, असा तो होतो. अं, आता म्हणजे तो योगारूढ, म्हणजे योग आणि त्याच्यावर आरूढ, म्हणजे योग त्याचा पक्का कसा होतो ते सांगताय. तर यदा विनियतम चित्तम आत्मानं नेवावतिष्ठते निस्पृह सर्व कामेभ्यो युक्त इत्युच्यते सदा. हं. आता इथं पुढच्या काही श्लोकांमध्ये ना, जितेंद्रिय वगैरे हे आपलं आधी लक्षणं होती. पण इथं आता पुढं स्थिर चित्तावरती भर आहे आता पुढच्या काही श्लोकांमध्ये. हं. कसं? तर त्याचं जे चित्त आहे ते आत्मनी एव अवतिष्ठते. स्वतःमध्येच, स्वतः म्हणजे परत देह नव्हे. आत्म म्हणजे आत्मभावामध्येच त्याचं चित्त स्थिर होतं. म्हणजे मन, बुद्धी, अहंकार, इथं चित्ताचे चित्त चतुष्टय म्हणतात. चित्त चतुष्टय म्हणजे मन, बुद्धी, अहंकार आणि कोणी कोणी अंतःकरण म्हणतात. ते म्हणजे तेच आहे. तर मुख्य म्हणजे मनबुद्धी आणि अहंकार हे तिन्ही त्या आत्म्यामध्ये अवस्थित होतं. आणि हं, निस्पृह सर्व कामेभ्य युक्त इत्युच्यते सदा. म्हणजे सगळ्या इच्छांपासून, कामांपासून तो निस्पृह, म्हणजे त्याची स्पृहा नाहीशी होते. आणि त्याला युक्त असं म्हटलं जातं. युक्त म्हणजे योगी. हं, बरोबर. युक्त, समाहित, योगी हे सगळे समानार्थी शब्द आहेत. आता आणि मग आता सुंदर अशी उपमा आहे की चित्त कसं स्थिर म्हणजे काय. आतमध्ये चित्त टाकले म्हणजे अंतर्मुख झालेलं चित्त आत्म्यामध्येच, तर ते कसं, त्याला म्हणजे कल्पना कशी. तर त्याने छान दिलेलं आहे. यथा दीपो निवातस्थो नेंगते सोपमा स्मृता योगिनो यतचित्तस्य युंजतो योगमात्मनः. तर जसा निवातस्थ, निवात म्हणजे जिथं वात म्हणजे वारा नाही. जसं अगदी दक्षिणेतल्या, जसं अगदी मंदिरातल्या अगदी गाभाऱ्यांमध्ये अजिबात वारा नसतो. बरोबर. आणि अम, तिथं जशी ती न इंगते. हं. तर सळसळ म्हणजे ज्योत ही अजिबात सळसळत नाही. हं. आपलं मराठीत इंगळी म्हणतात ना, इंगळी. चावणारी. ती इंगळी का म्हणतात? ती सारखी सळसळत असते म्हणून. हं. तर इथं न इंगत आहे म्हणजे अजिबात हलत नाही. वात अगदी शांत असते, अगदी थोडीशी सुद्धा हलत नाही. सा उपमा अशी तिला म्हणजे तिची उपमा दिलेली आहे. कोणाला? योगिनो यत चित्तस्य, योग्याच्या यत म्हणजे संयमित चित्ताला इतका त्याचा संयम झालेला असतो की अजिबात हलत नाही. हं. म्हणजे कल्पना करा की किती त्याचं चित्त अजिबात विचलित होत नाही, इतकं स्थिर आहे. कुठे स्थिर आहे? आत्मभावामध्ये. असं. हं. आणि अशाला म्हणजे असा जो योगी, हं, त्याचं हे वर्णन आहे. म्हणजे योग्य म्हणजे आत्मसंयम योगाची लक्षणं म्हटली तर ही म्हणता येतील की त्याचं संयम एवढा असतो आत्मभावामध्ये की त्याचं चित्त एखाद्या निवात प्रदेशातल्या ज्योतीसारखं स्थिर असतं. हं.
आणि मग तो म्हणतात की यत्र उपरमते चित्तम निरुद्धम योग सेवया यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति सुखमात्यंतिकम यत्तद तद अबुद्धिग्राह्यमतीन्द्रियम वेत्ति यत्र न चैवायम स्थिरश्चलति तत्त्वतः. आणि हा, तर अशा रीतीने तो म्हणजे इतकं त्याचं बुद्धिग्राह्यम. हा, इथं यत्तद पाहिजे, हा तद नको इथं. यत्तद बुद्धिग्राह्य मतींद्रिय वेत्ती अत्र न चैवायाम स्थिरश्चलती तत्वतः. तर असं त्याचं योग सेवया, सेवया म्हणजे सेवा करून किंवा पुन्हा पुन्हा ती प्रॅक्टिस करून, योगाभ्यासाने निरुद्ध म्हणजे वृद्ध म्हणजे रोधलेले, हा, आणि म्हणजेच आपल्या नियंत्रणात असलेले सर्व उपरमते. उपरमते, रमते म्हणजे अं, हा, तर उपरमते म्हणजे पूर्णपणे त्यात एकाग्र झालेलं, आणि उप म्हणजे अगदी जवळ त्यामध्ये. हं. उपरमते किंवा उपरती एकत्र सारखेच शब्द आहे. आणि मग त्या आत्मना आत्मना आत्मानं पश्यन. म्हणजे एक एक मिनिट, हा, एक मिनिट. हॅलो. असे एक काम करा, मी थोडं एका वर्गामध्ये जरा आणि मी फोन करतो, तुम्ही रेकॉर्ड करा पाहिजे तर. चालेल. हो. हा, तर आणि असा जो आता योगाचं अगदी परमावस्थेचं त्याचं वर्णन आहे की चित्त अगदी शांत, हा, आत्मना आत्मानम. हं. आता इथं पहिला आत्मना आहे, हे म्हणजे चित्त. चित्त चतुष्टय, त्यांनी आत्मानम म्हणजे इथं परमात्म्याला किंवा ज्योतिरूप परमात्म्याला किंवा चैतन्याला पश्यन. आता बघणारा म्हणजे इथं बघणं काही नाहीच आहे, कारण नेत्रच नाहीये. त्यामुळे फक्त अनुभव घेत असतो. आत्मनी तुष्टती म्हणजे आत्मरूपात तो संतुष्ट होतो. हं. आणि यत्र य हा, यत आत्यंतिकम बुद्धिग्राह्यम अतींद्रियम सुखम वेत्ती. आणि हे जे आहे, हा जो अनुभव आहे, हे लक्षात घ्या. हा त्यांनी मनोग्राह्य म्हटलेलं नाहीये, बुद्धिग्राह्य म्हटलेलं आहे. हं? कारण अंतःकरणामध्ये सगळ्यात वरची आहे बुद्धी. हं? इंद्रिय तर गेलीच, आणि मन पण गेलं, आणि फक्त हा अनुभव जो आहे, हा फक्त बुद्धीनेच घेतला जाऊ शकतो. हं? हे फार महत्वाचं आहे की हा अनुभव मनाचा येत नाही, कारण मन हे चंचल आहे. बुद्धी हीच निश्चयात्मिका आहे, स्थिर आहे. त्यामुळे हा अनुभव त्याला बुद्धीला येतो. हं? आणि असंही आपल्या शास्त्रात, अध्यात्मशास्त्रात म्हटलं जातं की आपल्या सगळ्या 36 तत्वांमध्ये बुद्धी हे एकच तत्व असं आहे की जे जे दोन्हीकडे चालतं. म्हणजे भौतिक स्वरूपात पण ते चालतं, स्थूल स्वरूपात, आणि सूक्ष्म स्वरूपात पण ते चालतं, आणि कारणदेहात पण चालतं ते. कारण ते म्हणजे मनाच्या वरचं आहे ते म्हणून. आणि हा जो अनुभव आहे समाधीचा, अगदी संतुष्टतेचा, समाधानाचा, हा तो बुद्धीने ग्रहण करतो असं. हं. आणि मग आणि तिथनं तो न एव चलती, आणि तिथं तो कधीही म्हणजे च्युत होत नाही. तिथं तो मग अगदी आत्मस्वरूपात तो मग स्थिर असतो. म्हणजे ज्याला अशी जी समाधी आहे ती कधी मग ढळत नाही. बाकी ज्या समाधी असतात त्या ढळू शकतात, पण ही जी समाधी आहे की एकदा लागली की त्याची ती ढळत नाही, त्या अवस्थेत तो नित्य असतो. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की ब्रह्मज्ञान एकदा प्राप्त झालं की ती 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 कायमस्वरूपी अवस्था आहे, ती तात्कालिक नाहीये. किंवा इलेक्ट्रिक करंट लागला आणि झटका बसला आणि परत उतरला, असं नाही. तो जो अनुभव आहे, एकदा ते ज्ञान प्राप्त झालं की झालं, ते आता परत च्युत होणार नाही असं. कारण तो आत्मस्वरूपात एकदा तो स्थित झाला की झाला. आणि मग किती दुःख असो, काही असो, वगैरे वगैरे, तर तो असा त्याला
म्हणजे योग प्राप्त झालेला आहे असं. सर, आणि त्या मग मी दिवशीच्या माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. कुठला प्रश्न? आनंद कोणाला होतो? हा, बरोबर बरोबर. म्हणजे ही सूक्ष्म बुद्धी आहे की ते सगळं अनुभवते. होय, म्हणजे आत्म्याशी मनाच्या. समरस होऊन, हा, हा, मी तुम्हाला जे मनाच्याही म्हटलं होतं. पलीकडे. हा, हा, समनाच्या पलीकडे उन्मना, मन मन क्रॉस केल्याशिवाय आपल्याला त्याचा थांग लागत नाही असं आहे. म्हणजे हे हा अनुभव बुद्धी जी सूक्ष्म बुद्धी आहे. तुम्ही आता म्हणालात की कारण देहातही ही हा, सूक्ष्म बुद्धी असते. तर हा बरोबर. अनुभव बुद्धीला येतो, मनाला हम्म, नाही. मनाला नाही, हा, बरोबर. मी ते प्रश्नाचं उत्तर शोधत होते, तर आता तुम्ही बोलता बोलता सापडलं मला उत्तर. होय. हम्म. हम्म, तर बाकी ठीक आहे. हम्म. आणि अतिंद्रिय, अतिंद्रिय म्हणजे काय, इंद्रियांच्या पलीकडचं. आणि इथं इंद्रियामध्ये मन पण आलं. कारण इंद्रियांना नियंत्रण कोण करतं? इंद्रियांचं मन करतं म्हणून. हम्म. त्यामुळे मन आलंच त्याच्यामध्ये. हम्म. हम्म. संकल्प प्रभवान कामान त्यक्त्वा सर्वान शेषतः मनसैवेंद्रियग्रामं विनियम्य समन्ततः शनैः शनैरुपरमेद बुद्ध्या धृतिगृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. आणि हा जो योग आहे, हा एकदम होणार नाही. शनै शनै, थोडा थोडा, हळूहळूच होणार आहे. इथं त्यांनी सांगितलेलं आहे. पण त्याचं पायऱ्या काय आहेत? संकल्प प्रभवान. हम्म. म्हणजे सगळे इच्छा, काम म्हणजे इच्छा, इच्छा, स्पृहा, आसक्ती यांना अशेषतः काही न ठेवता त्याचा त्याग करून. कारण आपण म्हणतो की सुरुवातीलाच आपण म्हटलं होतं की संकल्प पण नको. पण संकल्प कशाने येणार? इच्छेने येणार, कामाने येणार. तर त्या सगळ्या कामाला पूर्ण त्याग करून त्याचा, आणि मनसा एव इंद्रियग्रामम समंततः विनियम्य. हं, जे मन, जे इतर वेळेस इंद्रियांना वापरत असतं आपल्या स्वतःच्या लीलांसाठी, त्या मनालाच ते काम द्यायचं की हे मना, तूच इंद्रियांना आवर, त्यांचं नियमन कर. हं. आणि मग धृती गृहीतया. धृती गृहीतया म्हणजे धृती म्हणजे धैर्य. बरोबर. तर याला आता हा सगळा योग आहे, हा धैर्य पाहिजे. कारण एकदम जमणार नाहीये. आपण पडू, पण जसं लहान मूल जेव्हा पडतं किंवा आपण पोहणं शिकतो, जेव्हा आधी म्हणजे बुडा लागतो आपण, पण तरी आपण धीर धरून पोहणं सोडत नाही, नाही का, शिकणं सोडत नाही. तसं धृती गृहीत आहे. तरी हा योग जो आहे तो अशा म्हणजे धैर्याने आणि बुद्धीने, हा, शनै शनै उपरमेत, हळूहळू त्या उपरमेत. आता उपरमेत, उपरती करावी म्हणजे काय? मनाला हळूहळू शांत करायचंय, एकदम होणार नाहीच आहे. आणि मग मनहा आत्मसंस्थम कृत्वा, मनाला आत्म्यात टाकायचं. किंचित अपि न चिंतयेत, कशाचंही चिंतन करू नये. चिंतन करणं हा मनाचा स्वभाव आहे, बरोबर. पण ते मनन, आणि इथं चिंतनामध्ये मनन पण आलंच. मनन आणि चिंतन, ते दोन्ही त्याला विसर्जन करायचं दोघांचंही. कशाचं चिंतन करायचं नाही, मनन तर नाहीच नाही असं. हं? तर बघा, इतकं म्हणजे अगदी पायरी पायरीने, म्हणजे आता पूर्वी व्हिडिओ रेकॉर्डिंग नव्हतं म्हणून, पण शब्दांनी जेवढं सांगण्यासारखं आहे, ध्यान योग, अभ्यास योग किंवा आत्मसंयम योग, काही म्हणा, तर कसं करायचं, किती अगदी थोडं म्हणजे प्रत्येक पायरी पायरीने दिलेलं आहे. मनाला कसं कंट्रोल करायचं, बुद्धीचा काय वापर करायचा, इंद्रियांना कसं बाजूला करायचं, इच्छा कशा दूर करायच्या, नाही का. इतकं सूक्ष्म वर्णन केलंय, म्हणजे शब्दांनी याच्या पलीकडे जास्त काही सांगितलं जाऊ शकतच नाही. धैर्य पाहिजे, कारण आपण एकदम जमणार नाहीये, पडणार आहोत. शनै शनै, हळूहळू करायचं, एकदम उडी मारायची नाही, नाही का असं. हं? तर इतकं त्यांनी म्हणजे सर खरोखर. हा, हा, बोला. हा, सर हे समाधिस्थ माणसाचं समाजात काही उपयोग होत नाही त्याचा ना, त्याचं लौकिक आचरण कसं असतं? हं. काय माहितीये का, की आध्यात्मिक दृष्ट्या,
प्रत्येक जीव हा त्याच्या वासना घेऊन आलेला असतो आणि प्रत्येक जीवाचा उद्धार करण्यासाठी परमेश्वर तत्पर असतो. हम्म. त्यामुळे आध्यात्मिक दृष्ट्या जीवाला आधी स्वतःचा उद्धार करायचा आहे. हम्म. म्हणजे स्वतःचा उद्धार न करता तो जर समाजाला उपयोग होईल म्हणून करेल तर असं अपेक्षित नाहीये. म्हणजे हे असं झालं की कमरेचं सोडून आपल्या कमरेचं सोडून दुसऱ्याला देणं असं होईल ते. हम्म. बरोबर. आता काही लोकोत्तर किंवा ज्ञानोत्तर अवस्थेमध्ये काही अशा जीवांना परमेश्वर प्रेरणेनी लौकिक कार्य करायला, लोकसंग्रहाचं लौकिक कार्य करण्याची प्रेरणा दिली जाते आणि त्याप्रमाणे जेवढी त्यांना दिली जाते तेवढं ते समाजाच्या उपयोगी पडतात. मी सगळं ज्ञानोत्तर व्यक्तींसाठी बोलतोय हं. म्हणजे ज्यांना ज्ञानप्राप्तीचे हो. ब्रह्मज्ञानी त्या आहेत. त्या- हा. पण ही जी लोकोत्तर माणसं आहेत त्यावेळेला ते अर्ध समाधीत असतात, पूर्ण समाधीत असतात. नाही नाही, आता इथं समाधी म्हणजे आता जसं अक्कलकोट स्वामी महाराज, हा, ते म्हणजे त्यांना समाधीसाठी त्यांना असं मांडी घालून हात लांब करून बसण्याची गरज नसते. तो ते समाधीतच असतात कायम ब्रह्मज्ञानात. कारण त्यांचं मन हे अत्यंत स्थिरच असतं, ते कशाने विचलित होत नाही. भले ते रागावल्यासारखे दाखवलं त्यांनी तरी त्यांचं जे जे दिव्याची उपमा, शांत दिव्याची जी उपमा दिलेली आहे ज्योतीची, तसं असतं. कारण ती जी अवस्था असते ती आता तात्कालिक राहत नाही, ती परमनंट कायमस्वरूपी असते असं. हम्म. त्यामुळे ज्याची खरी समाधी लागली आहे तो असं कधीच म्हणणार नाही आता मला जरा समाधी लावायची आहे तर तुम्ही बाहेर जा, मी दार लावून घेतो असं. म्हणजे खरी समाधी म्हणतो हा मी. समाधीचा अभ्यास ते करण्यासाठी. हा. हा. तर त्यामुळे समाधीचा अभ्यास वेगळा आणि समाधी जी संप्रज्ञात समाधी म्हणतो ती वेगळी असं. हा बोला, तुम्हाला काही वेगळं विचारायचं होतं. मला विचारायचं होतं, श्रीकृष्णाने इथे थोडी हम्म. रिस्क नाही घेतली का? अर्जुनाला मोह होईल हम्म. समाधीचा आणि मग हम्म. तो कर्मापासून अप्रवृत्त होतो. नाही, ते अगदी बरोबर आहे. म्हणजे कृष्णाने वास्तविक, म्हणजे तुम्ही म्हणता तशी थोडी रिस्क घेतली, म्हणजे त्याला खूप काही सांगितलंय इतरही अवांतर. पण त्याला सांगितलं तू कर्मच कर, सध्या कर्मयोग कर. कर्म म्हणजे आसक्तीरहित मनाने तू कर्मच कर असंच सांगितलेलं आहे. पण हे सगळं आहे. कारण का कृष्णाने असा विचार केला असेल की त्याला, म्हणजे एवढा तो शोकाने आणि मोहाने ग्रस्त झाला होता की आणि बरं तो काही असा लहान मूल नव्हतं की मी सांगतो तसं कर असं. त्याच्या मनातली शंका दूर व्हावी म्हणून त्यांनी हे सगळं इतर सगळ्या गोष्टी सांगितल्या. पण हे जरी असलं तरी तुझा अजून तिथपर्यंत तू पोचलेला नाहीयेस, त्यामुळे तुझा त्याच्यावर अधिकार नाहीये. त्यामुळे तू कर्मच कर. तस्माद युद्धस्व भारत असं, नाही का? पण सर, कदाचित त्याला मन शांत करण्यासाठी आणि मन स्थिर करण्यासाठी आत्मसंयम योग सांगितला असेल. नाही नाही कारण नाही, त्याचं कुठे मन एका सुखामध्ये हे झालेलं. नाही, हा. नाही उषा, ते एवढ्या वेळात काय करणार तो? हे नुसतं सांगून होतच नाहीये. हे नुसतं शब्दज्ञान आहे. बरोबर आहे. नाही का? हा हा, पण इतकं सखा आणि पण आहे आणि मित्र पण आहे ना, म्हणजे बराच नाही अनुभव नाही असणार. नाही, आता आता मी उदाहरण देईन याचं कसं. हा. समजा एखाद्या लहान मुलाला विचारतो लहान मूल, की मला इंजिनिअरिंग म्हणजे काय? हं. तर म्हणजे मी इंजिनियर असल्यामुळे मी इंजिनिअरिंग म्हणजे काय हे उदाहरण देतोय. बाकी कोणी दुसरं काही सांगू शकतील. तर आपण त्या लहान मुलाला, ती 4-5 वर्षाच्या मुलाला काय सांगू की इंजिनिअरिंग म्हणजे काय? तर कमी कमी श्रमामध्ये मोठं काम करण्याची युक्ती म्हणजे इंजिनिअरिंग. तर त्यांनी काय काय होतं, आपण साधं जर केलं तर माती काढायला किती वेळ लागेल, पण तेच जर फावडं घेतलं, कुदळ घेतली तर हे प्रिमिटिव्ह इंजिनिअरिंग. नंतर मग व्हील, चाक, पुली, असं तसं तसं खूप त्याला सांगू. मग अगदी त्याला सांगू विमान कसं चालतं, हे कसं चालतं, खूप त्याला सांगू गोष्टी.
पण मग त्याला सांगू की हे तुला जर सगळं पुढे जाऊन शिकायचं असेल तर तू याचा बेस आहे म्हणजे सायन्स आणि मॅथेमॅटिक्स नाही का, गणित आणि विज्ञान. तर तू ते नीट शिक, त्यातली तत्व नीट समजून घे की जेणेकरून तू इंजिनिअरिंगला जाशील. बरोबर. म्हणजे त्याला पुढच्या सगळ्या गोष्टींची झलक देऊ, त्याला सांगू सोप्या शब्दांमध्ये. पण त्याला सांगू हे आता तुला सध्या तुझं गणित आणि पाया पक्का करायचा आहे. बरोबर. तर तसं कृष्ण सांगतायत की हे सगळं आहे. म्हणजे कारण काय, लहान मुलाला जर आपण असंच सांगितलं दुसऱ्या पद्धतीने, अरे तुला काय करायचंय, हां ते मोठं ते 12वी नंतर ऍडमिशन असते इंजिनिअरिंगच्या, आत्ता काही तू विचार करू नको, आत्ता फक्त तू सायन्स आणि तुला जे विषय आहेत त्याचा अभ्यास कर. त्याचा हिरमोड होईल ना, हिरमूस येईल तू. हो. बरोबर. आणि त्याची शंका ती मनातली दूर जाईल का, मी हा अभ्यास का करू, त्याचं उत्तर मिळालेलंच नाहीये. पण जेव्हा त्याला आपण सांगू की तू आज जेव्हा सायन्स किंवा विज्ञान आणि गणिताचा अभ्यास करशील तेव्हा तू पुढे पुढे जाऊन एवढं मोठं तू करू शकशील, स्पेस इंजिनियर, एरोनॉटिकल इंजिनियर वगैरे वगैरे तू बनू शकशील नाही का, तेव्हा त्याला हुरूप येईल सध्याचा पाया पक्का करण्यासाठी नाही का. तर तसंच जसं आपण एखाद्या लहान मुलाला ट्रीट करू तसंच इथं आपण याला म्हणजे कृष्ण अर्जुनाला हे करतात. कारण या आध्यात्मिकदृष्ट्या अर्जुन हा बालबुद्धीचाच आहे नाही का असा. आणि इथे प्रश्न पण नव्हता काही 6व्या अध्यायात नाही प्रश्न अर्जुनाला. नव्हता पण नाही 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 नाही, मला गीतेची सॉरी. गीतेची गीतेची एक गंमत आहे पण उषाताई, की बरेचसे प्रश्न काही प्रश्न अर्जुन विचारतो, पण काही प्रश्न त्याला येतील असं समजून जाऊन कृष्ण स्वतःच सांगायला सुरुवात करतात. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी असं आहे. हा शांतारामजी विचारा तुमचं काय. हा मला तेच विचारायचं होतं, हे शंकांचं काही निरसन करताय, त्याची संस्कृती चालू झाली सुरू झाली अर्जुनाची या हा संभाषणामध्ये, आणि त्यातून त्याच्याकडे काही प्रश्न आहेत असं नाही असावं. असावं की नाही माहिती नाही, पण कृष्णच असा विचार करत असतील की आता मी एवढं सांगितलं म्हणजे त्याचा पुढचा प्रश्न हा असणारच आहे किंवा त्याच्या मनात येऊ शकतो. हं? आणि म्हणून मी आधीच सांगतो असं दॅट बरोबर. नाही का. आणि कसं असतं कधी कधी हो हो. म्हणजे 10 पैकी 8 प्रश्न गुरु किंवा शिक्षक विचारायची वाट बघतात, पण 2-3 प्रश्न त्यांना माहिती असतं की एखाद्या विद्यार्थ्याला चटकन त्याच्या मनात येणार नाही, पण स्वतःच तो प्रश्न उपस्थित करून त्याचं उत्तरही ते देतात नाही का असं. ठीक आहे. सर उपरतीचा सर आणखी एक शब्दाचा आहे. अर्थ मला नीट कळला नाही हो. उपरती. ओके, सांगूया आपण या शांतारामांचं आधी पूर्ण करून सांगूया, मग तो घेऊया. विचारा शांतारामजी. त्यामधले हा त्यामध्ये शेवटचे 4-5 मिनिटं जर हा पुढे आजच्या वर्गाचे शेवटचे 4-5 मिनिटं बाजूला ठेवले तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून मला काही विचारायचं होतं, किंवा मी वैयक्तिक फोन करेन तुम्हाला, पण तुम्ही किंवा हा सगळ्यांना फोन करा. समजायचं कारण हा किंवा आपण एक काम करू, उद्या वगैरे बघू. आता किंवा सध्या हा अध्याय पूर्ण झाल्यावर आपण याविषयी बोलू, तुम्हाला जे विचारायचे ते परीक्षेच्या दृष्टीने चालेल. किंवा कसंही म्हणजे मला वाटतं आता अध्यायानं 2/3 झालाय, आपल्याला थोडासा राहिलाय. तो पूर्ण केल्यावर मग एकदम आवाका लक्षात येईल, मग आपण बघू त्याच्यावर. हा नक्की. पण हा कदाचित ती वेळ उद्या येईल असं वाटतं मला, उद्या संपेल हा. हा उषाताई उपरती, आता याचा र उपरती. हा. हा रम रमतेचं, हा त्याचं ते सगळं उपरती वगैरे हे आहे. आता आपल्याला वाटतं मला उपरती रमरमते. झाली. हा हा रमते की रमते. रमते. हा तर हा तस त्याचं ते त्या धातूचं हे धातू साधित आहे. आणि उप म्हणजे जवळ. हा तर मला उपरती झाली. वास्तविक आपण मराठीत उपरती हा शब्द चुकीच्या अर्थाने वापरतो बऱ्याचदा. अरे हा मला असं मग तेच. वाटत होतं. पण ते चुकीच्या अर्थाने वापरतो इथे. रती म्हणजे मी रत झालो, पण कशामध्ये रत झालो, हा बाह्य जवळ. विषयांकडे नाही. उप म्हणजे जवळ, म्हणजे मी आत्मसुखात रत झालो. उपरती या शब्दाचा अर्थच मुळी स्वतःमध्ये रत होणं, आत्मा अंतर्मुख होणं असा आहे. म्हणूनच त्याचे शमदमादी संपत्ती आहे ना. हा शमदम, हा त्याच्यामध्ये तितिक्षा, समाधान आणि उपरती आहे शमदमादी संपत्तीमध्ये. त्याचं लक्षण का, आणि हे साधन चतुष्ट आहे ना, याच्याशिवाय आपल्याला वेदांताचा अधिकार नाहीये. तर ती उपरती म्हणजे काय, की ज्याला
ज, ज, ज्याला समाधान म्हणजे जो स्वतःमध्ये रमू शकतो तो त्याला उपरती झाली असं समजायचं. म्हणजे आत्मसुखामध्ये तो हा. आता आनंदित होतो. पण साधन चतुष्टयामध्ये एवढी त्या लेवलची उपरती जरी नाही आली, पण तरी कमीत कमी मला सुखासाठी माझ्या बाह्य गोष्टींची गरज असायला नको. हे खा, ते खा, हे ऐक, ते ऐक, म्हणजे सारखं बाहेर टोटली एक्स्ट्रोव्हर्ट ज्याला आपण म्हणतो, एक्सटर्नली डिपेंडंट असं. हं, त्याच्या त्याच्या विरुद्ध म्हणजे उपरमती किंवा उपरती असं. आता हा जो 26वा श्लोक आहे ना, तो मनाच्या चंचलतेबद्दल आहे ना. हा, जाऊया आता तिकडे. झालं ना आता? ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया. अजून कोणाला काही विचारायचं आहे का इथपर्यंत? हं, नाही ना, ठीक आहे. पुढे जाऊया. यतो यतो निश्चरति मनश्चंचलमस्थिरम चलम अस्थिरम ततस्ततो नियम्यैतद आत्मनि एव वशम नयेत. असा श्लोक आपला आधी पण झालेला आहे मनाविषयी. की मनाचा हा स्थायी भाव आहे, चंचलता हा, नाही का? आणि तो सारखं ते जेवढं जेवढं तो चंचल होत जातं मन, तेवढं तेवढं ते बाहेर बाहेर जातं. निश्चरती म्हणजे बाहेर जातं. पकडून आणून हे मग बसावं लागतं, हा बसवावं म्हणजे लागतं परत. हा, ततः ततः एतत् नियम्य आत्मनी एव वशम नयेत. तर त्याला न्या वशम नयेत, जसं आपण विनोबांनी याला एक उदाहरण दिलेलं आहे विनोबांच्या गीतेविषयक पुस्तकांमध्ये, की जसं म्हणजे त्यांनी अर्थात आता आपल्याला किती जणांना ते इमॅजिन करू शकतील माहिती नाही मला, पण लेक जो गायी नेतात ना चरायला, बरेच जण म्हणजे पूर्वी न्यायचे. हा, आता गायींना चरायला पण नेत नाही कोणी, तिथल्या तिथेच देतात चारा. पण पूर्वी गायींना चरायला नेत असत आणि गायीच्या मागे मागे जायचं, कारण त्यांना माहिती असतं गायींना बैलांना आज कुठे चरायचं, आणि त्याच्या मागे आपण फक्त जात राहायचं. हं, अशी ती पद्धत असते. म्हणजे फार आपण की त्याला असं म्हणजे दोरी घेऊन पकडून न्यायचं नसतं. तर त्यांनी सांगितलं विनोबांनी की मन हे तसं आहे की त्याला जसं वाटतं तसं ते गाय किंवा बैलासारखं भरकटत जातं, त्याला जिथं चारा चांगला वाटेल तिकडचा. पण मग त्याला सांगायचं की नाही, तू आज इकडे नाही जायचं, आता आज इकडे जायचंय. कधी कधी असं असतं ना की समजा एखाद्या गुराख्याला माहिती असेल की अरे तिकडे जरा धोका आहे, काय वाघ किंवा जनावर आहे, साप आहे वगैरे वगैरे, मग त्या जंगलात जाऊया नको, आपण दुसऱ्या जंगलात जाऊया असं. मग तेव्हा मात्र तो त्या बैलाला किंवा गाईला ओढून दुसरीकडे नेतो, बरोबर? तर तसं त्या म्हणजे मनाला त्यांनी बैलाची उपमा दिली आहे, की बैलाला आपण म्हणजे जसं मनाला असं न्यायचं. आणि त्याच दृष्टीने रामदास स्वामींनी मनाचे श्लोक त्याच्याच करता सांगितले की मनाला योग्य ठिकाणी वळण न्यावं, आत्मनी एव वशम नाही असं. कारण नाहीतर मन तर चंचल आहे, ते त्याला आवडेल तिकडं भरकटत जाणार असं. बरोबर. आणि मग प्रशांत मनसम येनम योगिनम सुखमुत्तमम उपैती शांत रजसम ब्रह्मभूतम अकल्मषम. तर अशा रीतीने की ज्याचं मन प्रशांत, पूर्णपणे शांत, शांत रजसम, सगळं त्याचं म्हणजे अं, अगदी रजोगुण पण त्याचा शांत झालेला आहे. आणि अकल्मषम, कुठलंही किलमिश नाही, पाप नाही त्याच्या मनामध्ये. ब्रह्मभूतम, जो ब्रह्मीभूत झालेला आहे. हा, असा असा जो योगी आहे बघा, याची लक्षणं: मनःशांती, हं, नंतर मोह, शोक आणि मोह हे सगळे मल दूर झालेले आहेत, मलाचा नाश झालेला आहे, ब्रह्मीभूत झालेला आहे, अकल्मष, पापरहित. अशा योग्याला उत्तमम सुखम उपैती, उपैती म्हणजे प्राप्त होत. तर इथं म्हणजे शांती किंवा ब्रह्मज्ञानी अवस्था किंवा ब्राह्मी स्थिती कधी प्राप्त होते, तर हे याचं एक वेगळं उदाहरण आहे. प्रशांत मनसम शांतरजसम ब्रह्मभूतम अकल्मषम. हं? आता इथं बघा परत, हा संयम योगाचाच का भाग होतो? कारण ज्याचं मन शांत, म्हणजे मन शांत म्हणजे संयम. हा, शांत रजसम, सगळे रजोगुणी रूपी जे इच्छा आकांक्षा ज्या आहेत, मोह वगैरे, ते सगळं शांत झालेलं आहे. आणि जिथं मन शांत आहे म्हणजेच इंद्रिय शांत आहे. तर मन
म्हणजे एकही इंद्रिय शांत होतील पण मन शांत होणार नाही. मन शांत झालं म्हणजे इंद्रिय, तो जितेंद्रिय झालेलाच आहे. हं. त्यामुळे इथं हे आत्मसंयमित योग्याची जणू लक्षणच आहे. आणि त्याला उत्तमम सुखम उपैती प्राप्त होतं. सगळ्यात उत्तम, सगळ्यात वरचं सुख म्हणजे परमसुख प्राप्त होते असं. हं. हा. आता युञ्जन् एवं सिद्धात्मानं योगी विगत कल्मषः सुखेन ब्रह्म संस्पर्शम अत्यंतम सुखमश्नुते. हं. आणि सर, अशा हा बोला. हे शांत रस वगैरे सगळे सांगितलेत, तिथे त्रिगुणांचं समीकरण कसं असतं? गुणांच्या पलीकडेच जातो ना तो. जसं पलीकडे आपण त्या, जातो. हा, दत्ताच्या आरतीमध्ये आपण म्हणतो ना, कुठलं ती, त्रिगुणात्मक नाही, त्रैगुण. ते त्रिगुणात्मक पण निर्गुण म्हणजे, किंवा सॉरी, गीतेमध्येच आहे ना, की भगवान सांगतात ना आपल्या, मला वाटतं तिसऱ्या अध्यायात याचं ना, की वेद हे त्रिगुणात्मक आहे आणि तू गुणातीत हो, त्याच्या पलीकडे जा, असं नाही का. वेद हे वेद वेद म्हणजे, इथं वेद म्हणजे कर्मकांड. हा, तो वेद हे म्हणजे व्यवहार कार्य किंवा कर्मकांड हे त्रिगुणात्मक आहे. पण तू या म्हणजे निर्गुणात जा असं. त्यामुळे ही जी अवस्था आहे, याच्यात गुण राहतच नाही. प्रकृतीच्या पलीकडे म्हणजे जी आपण अष्टधा प्रकृतीच्या पलीकडे जी अपरा प्रकृती आहे तिथे आपण पोचतो, नाही का. अष्टधा प्रकृती म्हणजे काय? शब्द, रस, स्पर्श, रूप, रस, गंध आणि मन, बुद्धी, अहंकार, ही अष्टधा प्रकृती याच्या पलीकडे, नाही का, परा. हं? बरोबर. हं? हा. तर आता परत इथं त्याचंच, त्या अवस्थेचंच वर्णन आहे, की जो निरतिशय सुख म्हणजे काय, तर ज्यांनी युंजन एवं सदा आत्मानम, स्वतःला ज्यांनी पूर्णपणे युक्त आणि समाहित केलेलं आहे आणि त्याचं कल्मष तर कधीच दूर झालेले आहेत त्याचे, आणि असा योगी ब्रह्म संस्पर्श म्हणजे तीच ब्राह्मी स्थिती, म्हणजे परब्रह्माशी जणू एकरूप झालेला असतो, अत्यंतम अंतरहित. हा, आता हे जे सुख आहे हे अनंत आहे. हं. हे तात्कालिक नाहीये. हं. सुखेन अश्नुते म्हणजे सुखाला सुखाने अनुभवतो. आता इथे सुखेनं का म्हटलेलं आहे? सहज, म्हणजे आता त्याला काही कष्ट करावे लागत नाही. जसं मी म्हटलं, की या समाधी अवस्थेत त्याला की डोंगरावर बसून किंवा गुहेत बसून मांडी घालून पद्मासन घालून हात लांब करून डोळे नासिकाग्रावर ठेवावे लागत नाही. आता तो चालता बोलताही तो हे सुख अनुभवत असतो, नाही का. त्याला सहज समाधी म्हणतात ना. हं, ती, किंवा सहजावस्था म्हणतात. हं. हा शब्द तुम्ही ऐकला असेल अध्यात्मामध्ये, सहजावस्था. आता तो म्हणजे, पण ही सहजावस्था आधी प्रयत्नच करावा लागतो. जसं म्हणजे असं आहे, की पोहण्याचं मी उदाहरण देईन, की आधी मनुष्य, तुम्हा सगळ्यांना आठवत असेल पोहणं शिकताना किती आपण म्हणजे चक्रातनं किती घाबरून जायचो आपण वगैरे वगैरे शिकत असताना. पण एकदा पट्टीचे पोहणारे झालो, आणि काही काही बघा तुम्ही, की जे अगदी फ्लोटिंग करतात तासन तास असे ते पाण्यामध्ये हातापायांची हालचाल न करता सुद्धा तरंगू शकतात, नाही का. तर अगदी तशी अवस्था इथं असते. काही प्रयत्नच करावा लागत नाही, आपोआप त्या आनंदाचा अनुभव घेत असतो, नाही का. अशी एस एस वाय साध्य योग जो तोच. काय एस काय. एस वाय सहज योग. एस एस वायचा जो सहज साध्य योग आहे, हम्म. एस एस वाय, हो हो. तो सहज साध्य योग आहे, तो हाच आहे का? सिद्ध मला समाधी योग. मला ते माहिती नाही बाबा, ते म्हणजे ते, एस एस नाही नाही, ऐका ना, पण ही कोणातरी विशिष्ट पंथाची कल्पना असेल. असा सहज साध्य योग असं अध्यात्मामध्ये ही टर्मिनॉलॉजी नाहीये. पण असं कोणी कोणी या काढतात ना, जर कोणी एक टर्मिनॉलॉजी काढली क्रियायोग वगैरे असं. पण क्रियायोग हा मूळ अध्यात्मामध्ये हा शब्द नाहीये, जसं, नाही का. हा. पण म्हणजे मला, त्यामुळे मी सांगू नाही शकणार त्याच्याविषयी, कारण मलाच माहिती नाहीये की कोणी म्हणजे त्याचा नक्की अर्थ काय तो. पण सहजावस्था हा मात्र आध्यात्मिक शब्द आहे, सहजावस्था असं. हं.
हा. हा. आता हा आता परत त्याचं म्हणजे आता तो परत कसं आता त्याची म्हणजे लक्षणं पण म्हणता येतील इथं पण किंवा त्याचं ते फळ काय किंवा त्याची लक्षणं काय सर्वभूतस्थम आत्मानं सर्वभूतानि चात्मनी ईक्षते योगमुक्तात्मा सर्वत्र समदर्शन समदर्शन हा खूप वेळा येतो शब्द हे मुख्य लक्षण आहे ब्रह्मज्ञानी पुरुषाचं की आत्मानं सर्वभूतस्थम आणि सर्वभूतानि आत्मनी हा म्हणजे आपल्या स्वतःला तो सगळ्यांमध्ये बघतो आणि स्वतःमध्ये सगळ्यांना बघतो. हम्म. सोपं आहे तसं हे समजायला की आपल्यामध्ये आणि इतर प्राणीमात्रांमध्ये तो अजिबात भेदच करत नाही. सर्वत्र समदर्शन असं कारण त्याच्या दृष्टीने परमेश्वर आपण आणि इतर जीव किंवा इतर निर्जीव गोष्टी सुद्धा या सगळ्यांमध्ये जे चैतन्य आहे ते एकच आहे. त्यामुळे त्यांना तो आपल्यात बघतो त्यांच्यात आपल्याला बघतो असं म्हणजे त्याचा आपपरभाव हा पूर्णपणे गेलेला असतो पण आपपरभाव आपण फक्त एकमेकांच्या मनुष्यांच्या बाबतीत मानतो. त्याचा सगळ्या सजीव आणि सगळ्या निर्जीवांच्या बाबतीतही अपप्रभाव गेलेला असतो असं. हम्म. हे पण ऐकायला अशा किती अशा छान वाटतं माणसासमोर जर पण वाघ उभा करायला राहिला तर हा. तो पळेल का काय करेल? हम्म. भगवान पाणिनी जे होते ना हम्म. त्यांचा अंत असाच झालेला आहे हम्म. कसा की पाणिनी आपल्या शिष्यांना व्याकरण शिकवत होते. हम्म. हां तर कोणीतरी असं शिष्यांपैकी आणि ते शिकवत असताना गुरुकुलामध्ये मागून वाघ येत होता. हं. तर शिष्य म्हणाले वाघ हो. हं. तर शिष्य म्हणाले व्याघ्र व्याघ्र असं म्हणाले शिष्य त्यांचे समोर बसलेले. हा त्यांना दिसत नव्हतं मागे होता वाघ मागून येत होता. तर तर त्यांना असं वाटलं की म्हणजे ते एवढे एकरूप झाले होते शिकवण्यामध्ये हं, की ते म्हणाले की म्हणजे व्याघ्र म्हणजे जिघ्रती ती व्याघ्र म्हणजे तो ज्याचं घ्राणेंद्रिय अत्यंत तीक्ष्ण असतं तो त्याचं व्याघ्र या शब्दाची व्युत्पत्ती काय की जो प्रकर्षाने म्हणजे घ्राणेंद्रिय अत्यंत तीक्ष्ण असतं असा तो व्याघ्र. आणि असं म्हणता म्हणता ते त्याच्यात म्हणजे त्यांनी वाघ सांगितला तरी त्यांना फरक नाही आणि त्याला खाऊन टाकलं त्यांनी अरे असं. बापरे हो. तर त्यामुळे पण तुम्ही म्हणता ते राजेश तुम्ही म्हणता ते खरं आहे कारण या या योग्याला काही फरकच पडत नाही. त्यांच्या दृष्टीने जीव आहे काय नाही काय जेव्हा परमेश्वराची इच्छा होईल तेव्हा तो मला उचलून नेईल विषय संपला. नाही का म्हणजे जेव्हा माझं प्रारब्ध कर्म पूर्ण होईल तेव्हा जीव जाणारच आहे अशी त्यांची दृढ निष्ठा असते. आपण विचार करतो अरे माझा म्हणजे मी जीव वाचवायला पाहिजे औषध घ्यायला पाहिजे हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे. त्यांच्या दृष्टीने काही नसतंच. त्यांच्या दृष्टीने वेळ आला की मी जाणारच आहे. नाही का काही करा तुम्ही सर असं. साधं ध्यान लावलं तरी पण ते त्याच्यामध्ये किती विघ्न येतात आपल्याला मन किती चंचल आहे ते बसत सुद्धा नाही ध्यानावर आणि होय ह्या पुढच्या तर सगळ्या क्रिया तर किती कठीण असतील नाही म्हणजे मी तेच म्हणतो ना संवरण जै म्हणा आणि जी जी आपली अवस्था आहे ती अर्जुनाची पण असणार. पण ते ते झलक देत आहेत त्या अर्जुनाला त्याची प्रत्यक्ष तर याच्यातनं त्यांना फिरवून आणणं शक्य नाही कारण हा अनुभव ज्याचा त्यांनी स्वतः घ्यायचा आहे. पण ते काय आहे हो ना बाबा हो हा असं. बरोबर आहे हं? मला वाटतं वेळ संपली आहे बहुतेक. ठीक आहे वाचवा. हा आणि मग यो माम पश्यती सर्वत्र सर्वं च मयी पश्यती तस्याहं न प्रणश्यामी स च मे न प्रणश्यती. आता तो सगळ्यांमध्ये भूतांमध्ये मला आणि स्वतःला आणि स्वतःमध्ये भूतांना बघतो पण सगळ्यांमध्ये तो मलाही बघतो आणि माझ्यामध्येही तो सगळ्यांना बघतो म्हणजे पूर्ण अद्वैत अहम ब्रह्मास्मी आणि तत्वमसी या दोन्हीचं एकत्रीकरण त्यांनी या श्लोकामध्ये केलेलं आहे. म्हणजे परमतत्व म्हणजे तेच इदम म्हणजे पण तेच तत् म्हणजे पण तेच आणि अहम म्हणजे पण तेच असं. आणि त्याला म्हणजे तो माझ्याकरता कधी नाश पावत नाही आणि माझ्याकरता तो म्हणजे त्याच्याकरता मी कधी नाश पावत नाही असं. कारण आम्ही दोघं एकरूपच झालेलो असतो असं इथं भगवान सांगतायत. हम्म. कारण म्हणजे त्याच्या दृष्टीने मी नेहमीच आहेच मी नाही असं कधी नाहीच
आणि माझ्याही दृष्टीने